एक मिनिट रे. ए तू गुरु असशील, राहू असशील, केतू असशील, लघु असशील, भाई असशील, गुंड असशील, कोणी असशील, मला काही घेणं देणं नाही, कळलं ना? तू असं जबरदस्तीने आमच्या घरात घुसू शकत नाहीस. हे आमचं घर आहे, हे इथे आम्ही राहतो, तू ते ताब्यात घेऊ शकत नाहीस. अरे थांब. नाही 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 रेश्मा, बोलू दे मला, बोलू दे. तू कोण समजतोस रे स्वतःला? हा, तू इथे येऊन कसाही वागशील आमच्याशी. आधी तू आशूला मारलंस, त्यानंतर मीनाला वाईट साईड बोललास, आणि तू कैवाल्याच्या अंगावर पैसे फेकतोयस. तुला कळतं का काही? कलावंत आहे तो खरा, असे पैसे फेकतात का कलावंताच्या अंगावर? तुला काय कळणार कलेतलं? स्कॉलर, अरे इतकं नको करू. नाही नाही बोलू दे मला. ए ऐक, तू कळलं ना? हे असली खोटी अग्रीमेंट दाखवायची नाहीत आम्हाला, कळलं ना? आणि करायचं तर नीट तरी करायचं. याच्यामध्ये एक डिवोर्सचा पेपर टाकलाय. हा काय मूर्ख समजतोस का आम्हाला? मिसेस कृष्णन आणि मिस्टर कृष्णन यांचे डिवोर्सचा पेपर आहे याच्यामध्ये. अरे अरे करायचं तर जरा डोकं तरी लावायचं. हा, हे बघ, हे आमचं घर आहे, हे आमचं घर आहे. याच्यावर तू ताबा घेऊ शकत नाहीस. आणि काय करणार असेल ना ते कर. आता काय करणार आहेस? हात तोडणार आहेस? हात तोडणार आहेस? तोड हात. माझा जीव घेणार आहेस? जीव घे, घे. हा. तू आधी बसून घे, आता दम घे. अरे तू मला नडतो, हे असं तू ऑफिस मध्ये लेलेला नडला तर कोण कोण याला याला लेले कसा माहिती? याला लेले कसा माहिती? अरे आपलं नेटवर्क 3G 4G नाही, डायरेक्ट गुरुजी, एकदम फास्ट. हे बघ, आपण तुझ्या घरात घुसलो, तुला त्रास दिला, तुझ्या मित्रांना त्रास दिला, तर तू आपल्याला नडला. अरे मग तुझ्या ऑफिस मध्ये तो व्हायरस सारखा लेले घुसलाय, त्याला नड ना. हे बघ, अन्याय सहन करणाऱ्यांवरतीच अन्याय केला जातो. अन्याय विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना सगळं जग वचकून असतं. अरे तुझ्याबद्दल हे सगळे मित्र आहेत रे. अरे यांच्याबरोबर घुस एकदा आणि कर लेलीची. हे बघ, असेल साऱ्यांची साथ तर कशाला उद्याची बात. वाश वाह वाश वाह. स्कॉलर आणि तुम्ही जरा कन्फ्युज होऊ नका. सांगतो काय आहे, तुला असं वाटत असेल मला कसं माहिती, कारण मी गुरुजी आहे ना, त्याचं नेटवर्क. मी त्याला सांगितलं काय आलं, तू नाही का काल लवकर आला ऑफिस मधनं, नंतर आमच्यावरच चिडचिड केली. हा, वैतागला होता तू लेलेमुळे, तुला काय करायचं सुचत नव्हतं. मग मला माझा एकदम जुना फ्रेंड आठवला, मिस्टर गुरु. म्हणून मी त्याला खास बोलून घेतलं आणि त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आणि मला आणि मिनलला हा प्लॅन आधीपासूनच माहिती होता. म्हणून तर मी आणि मिनल जर रिॲक्ट होत होतो ना, ते एकदम असं होतं, फिल मी हुआ. हा सॉलिड नाचला पण तू. मलाही आत्ताच कळलं. हाय आना. मला पण आत्ताच कळलं. आणि मलाही आत्ताच कळलं, आणि उशिराही कळलं. म्हणजे कळलं ते फारच चांगलं कळलं. म्हणजे मीही रिॲक्ट होऊ शकतो अन्यायाविरुद्ध. येस. आणि तेही अन्याय करणाऱ्याच्या स्टाईलमध्ये. थँक्यू यार, हे फक्त तुझ्यामुळे कळलं. खरंच थँक्यू गुरु. हे शिवी नाही द्यायची. उद्या एक काम करायचं, ऑफिस मध्ये जायचं आणि त्या लिहिलेला नडायचा. हा, कधी काय लागलं तर गुरुला आवाज द्यायचा बरं का. येस सर. फोन केला तर चालेल? हा, आमची आना जरा फिदा झाली आहे तुमच्यावर. मग आहेच माझा गुरु हँडसम आणि एंगेज. ए आशू, तुला जास्त लागला नाही ना? नाही, फक्त तुझा विषय किती खोल आहे ते जरा हाताला कळलं. चला येऊ मी. ए थांब ना, ऐक, तू आत्ता आला होता म्हणजे तुला शोधून काढलं होतं मी, पण नेक्स्ट टाइम तुला जर शोधायचं असेल तर कुठे शोधायचं? हा, अरे सोपं आहे, कुठल्याही थिएटर मध्ये जा, फक्त गुरु गुरुच दिसेल. अरे ओके. फक्त जायच्या आधी एक तुमचा जरा फोटो काढू का? म्हणजे फोटो काढतो आणि ह्याच्या वॉलेट मध्ये ठेवतो. हा काढ, फोटो काढ, फक्त हार घालू नको काय. नाही नाही, काढू का? थांब थांब, गुरु स्टाईल मध्ये पोज येतो. 1 2 3. हे भारी आहे. कसं असं का?